श्री स्वामी समर्थ. हा संदेश तुमच्या डोळ्यासमोर आला म्हणजे समजून घ्या, स्वामी समर्थाने तुमच्या मनातील वेदना, चिंता आणि प्रार्थना ओळखल्या आहेत. चला तर मग या संदेशाला सुरुवात करूया. पण त्या अगोदर या व्हिडिओला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आजचा संदेश त्या प्रत्येक आईवडिलांसाठी आहे ज्यांच्या मनात आपल्या लेकरांविषयी ममता, काळजी, चिंता, प्रेम आणि आशा आहे. जीवन कोणाच्याही मुलांसाठी सहज नसतं. कधी अभ्यासात अडचण, कधी करिअरमध्ये गोंधळ, कधी नोकरी न मिळण्याची चिंता, तर कधी चुकीच्या लोकांच्या सहवासात जाण्याची भीती. प्रत्येक पालकाच्या मनात याच गोष्टी चिंता बनून बसतात. पण स्वामी म्हणतात, फक्त 2 मिनिटं शांतपणे माझं नाव घ्या, माझं ऐका, तुमची प्रत्येक चिंता मी शांत करीन. स्वामी समर्थांची कृपा अशी आहे की त्या 2 मिनिटातही त्यांच्या आशीर्वादाची शक्ती तुमच्या घरात पसरू लागेल. तुम्ही आई असाल किंवा वडील, तुमच्या हृदयातील निरागस प्रार्थना स्वामी तक्षणी ऐकतात. कारण पालकांच्या मनातील उत्साह हा साधा उत्साह नसतो, तो प्रेम आणि जबाबदारीने भरलेला असतो. स्वामी समर्थांना हे ममतेने भरलेलं प्रेम मन सर्वात प्रिय आहे. त्यामुळे ते म्हणतात, तुमच्या लेकरांसाठी माझ्यावर विश्वास ठेवा आणि फक्त 2 मिनिटं माझं स्मरण करा. मुलं जिथे जाईल तिथे माझा हात त्यांच्यावर असेल. कधी कधी मुलांच्या आयुष्यात अडथळे येतात, वय वाढतात, पण मार्ग नीट सापडत नाही. काही तरुण अभ्यासात चांगले असतात, पण परीक्षेच्या दिवशी पण धडपडून जातं मन. कुणाच्या कामाच्या ठिकाणी अडचण, तर कुणाला लोकांच्या कुठू बोलण्याने मन खचतं. अशा वेळेला पालकांच्या मनात एकच विचार येतो, माझ्या मुलांचं आयुष्य नीट घडावं. ही वेदना स्वामी समर्थ अगदी जवळून पाहतात. स्वामी समर्थ म्हणतात, तुमच्या मुलांचं भाग्य बदलायचं असेल तर तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना. आणि हे फक्त शब्द नाहीत, हे स्वामींचं आश्वासन आहे. जेव्हा आई वडील स्वामींचं नामस्मरण करून आपल्या लेकरांसाठी प्रार्थना करतात, तेव्हा वातावरण एक वेगळी ऊर्जा पसरते. मुलं घरी नसली तरी स्वामींचं संरक्षणाचं कवच त्यांना सतत भिडून राहते. तुमची मुलं कॉलेजला जात असतील, स्वामी त्यांना योग्य मित्र देतात. नोकरीच्या शोधात असतील, स्वामी योग्य संधी त्यांच्या वाटेला आणतात. व्यवसायात हातपाय मारत असतील, स्वामी योग्य विचार आणि योग्य निर्णय त्यांच्या मनात रुजवतात. जीवनातील एखाद्या चुकीच्या वळणावर उभे असतील, स्वामी त्यांना परत योग्य मार्गावर आणतात. कधी कधी असंही होतं की मुलं पालकांचं ऐकत नाही, उलट बोलतात, रागवतात, हट्टीपणा करतात. पालकांना वाटतं हे कधी सुधारतील, पण स्वामी समर्थ म्हणतात, तुम्ही फक्त माझ्या चरणी सच्चिदा ठेवा, मी तुमच्या मुलांच्या मानाचंही रूपांतर करून दाखवेन. कारण स्वामी समर्थांच्या योग्य वेळेवरच मुलांचं मन बदलतं. त्यांना चांगले विचार सुचू लागतात, चांगले लोक भेटू लागतात आणि योग्य मार्ग त्यांच्या पायाशी येऊन उभा राहतो. स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेतलेले मुलं कोणत्याही परिस्थितीत हरत नाही. जगात किती स्पर्धा असो, किती अडथळे असो, अशा मुलाला कोणी अडवू शकत नाही. कारण त्या मुलाच्या मागे आई वडिलांची प्रार्थना आणि स्वामींचं संरक्षण दोन्ही असतं. स्वामी म्हणतात, अडचणी आल्या तर घाबरू नका, मी आहे तुमचं रक्षण करायला. तुमच्या मुलांचं मन, बुद्धी, मार्ग आणि भविष्य मी सांभाळेन. ही वाक्य एखाद्या पालकाच्या मनाला किती मोठा दिलासा देतात हे शब्दात सांगता येत नाही. जिथे चिंता संपते तिथे विश्वास जन्माला येतो आणि जिथे विश्वास असतो तिथे चमत्कार घडतो. यश मिळण्यापूर्वी प्रत्येक मुलांच्या आयुष्यात संघर्ष येत आहे, पण या संघर्षात जर स्वामी समर्थाने कृपा आणि पालकांची प्रार्थना साथ देत असेल तर कोणतंही मूल त्यांच्या स्वप्नांपर्यंत पोहोचण्यापासून थांबू शकत नाही. आज तुम्ही जिथे बसले आहात तिथे मन शांत करा आणि फक्त 2 मिनिटं स्वामींचं नाव घ्या. मनाचं आपल्या लेकरांचं रूप आणा आणि म्हणा, स्वामी माझ्या मुलांचं रक्षण करा. जिथे जाईल त्याला सन्मान, बुद्धी, यश आणि मार्ग द्या. फक्त 2 मिनिटं पुरेसे आहे. स्वामी त्या क्षणाला तुमची प्रार्थना ऐकतात. स्वामी समर्थांच्या शक्तीसमोर जगातील अडथळे काहीच नाही. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाशिवाय कोणतेही भाग्य चमकत नाही आणि स्वामी समर्थांच्या कृपेशिवाय कोणतेही मूल उंच भरारी घेत नाही. आजचा संदेश तुमच्या घरातल्या प्रत्येक लेकरासाठी, प्रत्येक मुलाच्या भविष्यासाठी आणि प्रत्येक पालकाच्या मनाला शांतता देण्यासाठी आहे. यशात प्रकाश तुमच्या मुलांच्या वाटेला नक्की पडेल. चिंता नाही, भीती नाही, अडथळ्यांची काळजी नाही. कारण स्वामी म्हणतात, मी आहे तुमच्या मुलांसोबत. ते जिथे जातील यश त्यांच्या पावलामागे असेल. स्वामी म्हणतात की पालकांचा निश्चय आणि माझा आशीर्वाद
मिळाला तरी कोणतेही मूल अडचणीच्या जंजाळात अडकत नाही. आणि आपण प्रत्येकजण आपल्या लेकरांसाठी दिवसरात्र मेहनत करतो. त्यांच्या भविष्याची वाट सुंदर बनावी, त्यांची अपेक्षापेक्षा आपल्यापेक्षा जास्त प्रगती करावी, त्यांच्या पुढे एक मोठं आयुष्य उभं राहावं, हे स्वप्न प्रत्येक आईवडिलांचं असतं. पण जेव्हा परिस्थिती वेगळी दिशा दाखवते तेव्हा मन खचतं, भीती वाटते. पण त्या क्षणी स्वामी समर्थांचा आश्वासक हात तुमच्या खांद्यावर येऊन ठेवला जातो. म्हणतात ना, देवाच्या घरात उशीर असतो पण अंधार नाही. तसं स्वामी म्हणतात, तुमच्या मुलांच्या आयुष्यात उशीर होईल कदाचित, पण मी त्यांना कधीच खाली पडू देणार नाही. कधी कधी तुम्हाला वाटतं की तुमचं मूल लेकरू मेहनत करते पण फळ मिळत नाही, परीक्षेत गुण कमी येतात, एखाद्या ठिकाणी नोकरीची संधी मिळणार नसते, पण शेवटच्या क्षणी ती हातातून निसटते. मुलं आत्मविश्वास हरवतात आणि पालकांच्या मनात दुःख दाटून येतं. पण भक्तांनो, लक्षात ठेवा, अडथळे म्हणजे थांबा नाही आहे, अडथळे म्हणजे स्वामींची चाचणी. कारण जेवढा मोठा अडथळा तेवढा मोठा विजय पुढे असतो. स्वामी म्हणतात, तुमच्या मुलांना मी प्रत्येक वेळी योग्य वेळी उचलून धरीन. जिथे ते पडतील तिथे मी त्यांना पंख देईन, जिथे ते हरतील तिथे मी त्यांना जिंकवायला शिकवेन. जीवनात एखादी दारं बंद झाली की आपल्याला वाटते की हा शेवट आहे, पण स्वामी म्हणतात, एक दार बंद होणं म्हणजे माझ्या कृपेने दुसरं मोठं दार उघडण्यासाठी तयार होत आहे. तुमच्या लेकरांचं नशीब बदलायला स्वामी समर्थांना जास्त वेळ लागत नाही. आज अपयश असेल, उद्या यशाची पहाट येतेच. आज समभ्र असेल, उद्या निर्णय स्पष्ट होतोच. आज मन दडपलेलं असेल, उद्या धैर्य फुलतंच. कारण स्वामी समर्थांच्या कृपेने आज कधीच कायमस्वरूपी नसतं. त्यांच्या प्रत्येक उद्याचे पहाट मुलांसाठी नवीन आशा घेऊन येते. जेव्हा तुम्ही स्वामींचं नामस्मरण करून आपल्या मुलांसाठी प्रार्थना करता तेव्हा तुमची प्रार्थना थेट स्वामींच्या चरणी पोहोचते. स्वामी समर्थ हे फक्त देव नाही, ते करुणेचं सागर आहे. पालकांच्या मनातला रडका स्वर त्यांना अगदी क्षणात ऐकू येतो. पालकांच्या मनातील आशा ते अतिशय लवकर पूर्ण करतात. तुमची मुलं चांगली मन घेऊन जन्माला आली आहेत. त्यांना जिथे पाठवलं तिथे त्यांचं भाग्य मी आधी पोचवून ठेवतो. कधी कधी मुलं चुकतात, पण चुकू म्हणजे आयुष्यात अपयश नाही. स्वामी म्हणतात, एखादी चूक झाली तरी शिक्षा नाही देत, मार्ग दाखवतो. आणि हा मार्ग इतका सुंदर, इतका सुरक्षित, इतका प्रकाशमय असतो की मुलांच्या मनातील भीती आपोआप निघून जाते. तुमची मुलं नोकरीत असतील तर स्वामी समर्थ त्यांना योग्य लोक, योग्य संधी, योग्य वातावरण आणि योग्य विचार देतात. ते अभ्यासात असतील तर स्वामी त्यांच्या मनात ओढ, लक्ष, शांती आणि धैर्य देतात. ते एखाद्या नात्यात अडकले असतील तर स्वामी त्यांना सुख, शांत आणि सुरक्षित दिशा देतात. ते निर्णय घेण्यात गोंधळले असतील तर स्वामी त्यांच्या मनात हे योग्य आहे, हे चुकीचं आहे असा दिवा पेटवतात. स्वामी म्हणतात की मुलं म्हणजे घराचं भविष्य असतं आणि भविष्याला मी स्वतः सुरक्षित ठेवतो. हे वाक्य फक्त दिलासा नाही, स्वामींचं वचन आहे. कधी कधी पालक रात्री झोपत नाही, कारण मनात एकच प्रश्न असतो, माझ्या मुलाचं पुढील पाऊल कसं असणार आहे, ते कुठे जातील, काय करतील, सुरक्षित असतील का. पण स्वामी समर्थ म्हणतात, तुम्ही चिंता करू नका, तुमची चिंता करण्याची जबाबदारी मी घेतली आहे. किती सुखद आहे ना हे जाणून, हे की आपण आता जागी आहोत किंवा झोपलेलो आहोत, मुलं दूर आहेत किंवा जवळ आहेत, स्वामी समर्थ त्यांच्यावर सतत पहारा देत आहे. काही मुलं जीवनात उशिरा पुढे येतात, काही मुलं खूप मेहनत करतात पण फळ मिळत नाही. काहींच्या नशिबात सतत परीक्षा असतात, काहींच्या आयुष्यात परिस्थिती वारंवार बदलते. पण स्वामी म्हणतात, ज्यांना संघर्ष पाहिले त्याच्यात यशात आवाज जगभर घुमतोय. आज तुमच्या मुलांकडे जे आहे ते कमी वाटत असेल, त्यांच्या क्षमता जास्त आहे असं तुम्हाला वाटत असेल, ते अडखळत असतील, ते मार्ग शोधत असतील, स्वरात आता रागवत असतील, तर लक्षात ठेवा, स्वामी समर्थ त्यांना रोखत नाही, ते त्यांना घडवत असतात. फुलाला उमलण्याआधी काटे असतात, आकाशात उडण्याआधी पंख मजबूत होतात, समुद्र जिंकण्याआधी वादळाला सामोरे जावं लागतं. तसंच मुलांचं आयुष्यही आहे आणि त्या प्रत्येक टप्प्यावर स्वामी समर्थ जवळच असतात. तुमची मुलं माझ्या दृष्टीने कधी एकटी नाहीत. जिथे त्यांचा पाय पडतो तिथे माझं संरक्षण पसरलेलं असतं. त्यांना कोणत्या ठिकाणी संधी मिळेल, कोणत्या ठिकाणी अडथळे येतील, कोणता मार्ग त्यांना योग्य आहे, कोणता मार्ग त्यांना वाचवेल, हे सर्व स्वामी समर्थ आधीच ठरवून ठेवतात. कधी कधी पालकांना वाटतं की मुलं आपल्यापासून दूर जात आहे, त्यांच्या विचारधारामध्ये बदल होतोय, त्यांचे मित्र बदलतात, त्यांचे निर्णय बदलतात. पण स्वामी म्हणतात, घराचं अंतर हे मनाचं अंतर नसतं, माझ्या आशीर्वादामुळे ते अंतरही संपतं. ज्या घरात पालक स्वामींचं नाम घेतात त्या घरातील मुलं कितीही दूर गेली तरी हरवत नाही.
त्यांची पावलं चुकीच्या दिशेला वळत नाही. त्यांच्या भोवती अदृश्य संरक्षणाचं कवच तयार होतं. तुमच्या मुलांच्या पावलांमध्ये मी धैर्य ठेवतो. त्यांच्या मनात मी शांतता ठेवतो. त्यांच्या भविष्यामध्ये मी प्रकाश ठेवतो. कधीकधी मुलांना स्वतःला माहीत नसतं की त्या कोणत्या दिशेला चाललेत, पण स्वामी म्हणतात, माहिती देतात की तुम्हाला माहिती नसतं की आता त्यांच्या आयुष्यात पुढे काय येणार आहे. पण स्वामींना माहीत असतं. मुलं रडतात तेव्हा ते सगळ्यांपासून लपवत असतात, पण स्वामींच्या नजरेतून ती काहीही लपत नसतं. म्हणून स्वामी सांगतात, तुमची मुलं चुकली तरी राग करू नका, ती अडखळली तरी तक्रार करू नका. त्यांच्यावर विश्वास ठेवा. मी त्यांना योग्य मार्ग दाखवेन. आणि हा मार्ग असा असतो की जिथे आधी अंधार होता तिथे प्रकाश दिसू लागतो, जिथे अपयश होतं तिथे संधी येतात, जिथे चिंता होती तिथे समाधान येतं. कधीकधी मुलं आपली मनातली वेदना सांगत नाही, पण तुम्ही त्यांच्यासाठी स्वामींचा दरवाजा उघडा ठेवा. स्वामी समर्थ प्रार्थना कधीही वाया जाऊ देत नाही. त्यांच्या दारात उभा राहिलेलं पालक कधी रिकामा परत जात नाही. तुमच्या मुलांना योग्य वेळ दिली तर मी त्यांना योग्य उंची येईन. आणि ही उंची इतकी मोठी असेल की आज इथे तुमची मुलं आहेत, तिथून काही वर्षांनी मागे वळून पाहिल्यावर तुम्हाला तर विश्वास बसणार नाही की इतका मोठा बदल कसा घडला. स्वामी समर्थ म्हणतात, तुमच्या मुलांच्या आयुष्यात ते बदल घडणार आहेत, त्यासाठी मी स्वतः तयार करत आहे. किती मोठं वाक्य आहे. आपण कधी विचार करतो की मुलांचं आयुष्य स्थिर केव्हा होईल, ते कधी योग्य मार्गावर येतील, त्यांना कधी चांगली संधी मिळेल. पण स्वामी समर्थ आधीच त्यांच्या जीवनाचा मार्ग तयार करत आहे. आज तुमच्या मुलाला जे अडथळे दिसत आहेत ते उद्या त्यांच्या सामर्थ्याचा पाया बनतील. आज जे प्रसंग त्याला कठीण वाटत आहे ते उद्या त्यांच्या व्यक्तिमत्वाची ताकद वाढवतील. जग नाही समजलं तरी चालेल, पण मी तुमच्या मुलांना नक्की समजून घेतो. कितीदा मुलं पालकांशी रागाने बोलतात, कधी उतावळेपणाने, कधी न विचार करता, कधी मनातील दुखापतीतून. लोकांना पालकांना वाईट वाटतं, पण स्वामी समर्थ प्रेमाने म्हणतात, काही हरकत नाही. मी त्यांच्या काळजीतील काळजी आता मी ओळखतो आहे, त्यामुळे ती काढून टाकेन मी. मुलं आता बाहेर जगात जात असतात तेव्हा त्यांना चांगले वाईट सगळे अनुभव येतात. कधी ढग दाटून येतात, कधी रस्ता चुकतो, कधी दिशा सापडत नाही. पण स्वामी सांगतात, जो माझ्या नावाने सुरुवात करतो त्याचा शेवट कधीच अंधारात होत नाही. मुलं जेव्हा अभ्यासात कमी पडतात तेव्हा स्वामी त्यांच्या मनात लक्ष्याची ज्योत लावतात. जेव्हा त्यांना योग्य नोकरी मिळत नाही तेव्हा स्वामी समर्थ त्यांना योग्य व्यक्ती त्यांच्या भेटीस आणतात. जेव्हा त्यांना स्वतःत विश्वास नसतो तेव्हा स्वामी त्यांच्या मनात ताकद निर्माण करतात. जेव्हा ते चुकीच्या सवयीच्या जवळ जातात तेव्हा स्वामी समर्थ त्यांना योग्य मार्ग दाखवतात. स्वामी समर्थांचे आशीर्वाद घेतलेल्या मुलांच्या जीवनात कधी शेवट नसतो, तेव्हा नेहमी सुरुवात असते. स्वामी म्हणतात, तुमची मुलं माझेच आहेत, त्यांना कोणतीही वाईट गोष्ट स्पर्श करू शकत नाही. की जिथे जातील त्यांचा मार्ग सुरक्षित असेल. जे त्यांना लोकांना भेटतील त्यात स्वामींचं योजना असेल. ते ज्या दिशेने जातील त्यात त्यांचं कल्याणच असेल. कधी तुम्हाला असं वाटत असेल की माझं लेकरू खूप शांत आहे किंवा खूप गोंधळलेलं आहे, त्याचं मन कुठेतरी हरवल्यासारखं आहे, त्यांना काय हवं हेच कळत नाही, त्यांच्या चेहऱ्यावरचं उदासी दिसते किंवा ते स्वतःशीच झुंजत आहे असं जाणवतं. ज्यांच्या घरी पालक दररोज स्वामींचं नामस्मरण करतात त्यांच्या मुलांच्या कपाळावरून दुर्दैव निघून जातं. त्यांच्या वाटेतून अडथळे दूर जातात. त्यांच्या मनात इष्ट विचार येतात आणि त्यांच्या पावलात यश आपोआप येतं. स्वामी म्हणतात, तुमच्या मुलांच्या नशिबाची जबाबदारी माझ्याकडे आहे. तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. जगात किती स्पर्धा वाढली तरी स्वामी समर्थांची कृपा असलेले लेकरू कधी मागे राहत नाही. ते जिंकेल, ते उभं राहील, ते वाढेल, ते यशस्वी होईल आणि त्यांच्या आयुष्यात असा दिवस येईल जेव्हा तुम्ही अभिमानाने म्हणाल, हे माझं लेकरू आणि याच्या मागे स्वामी समर्थांची शक्ती उभी आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुमच्या मुलांच्या आयुष्यात जे घडलेलं आहे ते त्यांचं कमकुवत करण्यासाठी नाही, ते त्यांना तयार करण्यासाठी आहे. आज तुमची मुलं एखाद्या संघर्षातून जात असतील, त्यांना अपयश मिळालं असेल, त्यांचा आत्मविश्वास ढळाला असेल, त्यांना कोणीतरी चुकीचं बोललं असेल किंवा त्यांना स्वतःच काहीतरी जमणार नाही असं वाटतं असेल, पण लक्षात ठेवा, स्वामी समर्थ त्यांना आतून मजबूत करत आहे. कष्टाचा कालावधी येतो पण कायमचं राहत नाही. पण त्या काळात मुलांना मिळालेली शिकवण मात्र आयुष्यभर नसते. स्वामी म्हणतात, मी तुमच्या मुलांना अशा उंचीवर नेईन जिथे त्यांना स्वतःलाही वाटेल, हे माझ्या हातून कसं घडलं.
तुमची मुलं कधी-कधी लोकांवरचा विश्वास हरवतात, कधी-कधी नाते तुटतात, कधी-कधी अपेक्षा अपुऱ्या पडतात, कधी-कधी चुकीच्या लोकांच्या सल्ल्याने मार्ग चुकतात आणि कधी जीवनात खूप शांतता येते, जी शांतता सुख देत नाही, पण मनाला रिकामं करते. जर मुलं रडत असतील, तर स्वामी त्यांना समजवतात. जर हे हरवत असतील, तर स्वामी त्यांना पकडून ठेवतात आणि जर ते चुकीच्या दिशेने चालले असतील, तर स्वामी त्यांना योग्य दिशेला वळवतात. कधी-कधी मुले योग्य आहेत की नाही याचा विचार करून पालक थकतात, पण स्वामी म्हणतात, तुम्ही फक्त प्रेम करा, मार्ग दाखवणं माझं काम आहे. आणि जेव्हा स्वामी मार्ग दाखवतात, तेव्हा अचानक मुलांच्या आयुष्यात बदल दिसू लागतो. त्यांना आधी मिळत नसलेल्या संधी मिळतात, नसलेला आत्मविश्वास तयार होतो, गोंधळलेलं मन स्थिर होतं आणि जे काम अडचणत अडत होतं ते पूर्ण होतं. स्वामी म्हणतात, मी तुमच्या मुलांच्या पावलांवर कृपेची रेषा काढली आहे. त्यांचा प्रवास आता थांबणार नाही. जिथे ते जातील त्यांचं यश त्यांच्या आधी उभं राहील. ज्या लोकांना ते भेटतील त्या स्वामींची योजना असेल. ज्या दारावर ते ठोठावतील ती दारं उघडतीलच. बाळा, तुला वाटत असेल की आयुष्य तुझ्या हातातून निसटते. प्रयत्न करूनही काही होत नाही, पण आजचा दिवस वेगळा आहे. आज तुला जे काही ऐकायला मिळतं ते तुझ्या भाग्याला नवीन दिशा देण्यासाठीच आहे. मन शांत ठेव, कारण तुझ्या घराच्या दारी एक मोठा बदल उभा आहे. तू ज्या गोष्टीसाठी इतके दिवस मनोमन प्रार्थना केलीस ना, ती आता तुझ्याकडे धावत घेत येत आहे. स्वामी म्हणतं, तुझ्या मेहनतीला आता माझ्या कृपेचा स्पर्श मिळणार आहे. तू केलेली प्रत्येक चांगली कृती, तुझ्या प्रत्येक खऱ्या प्रयत्न आता फळ देणार आहे. आतापर्यंत तू जे काही सहन केलं ते व्यर्थ नव्हतं, उलट त्यातूनच तुझं भाग्य मजबूत झालं आहे. आजपासून तुझ्या घरात शांती, समाधान आणि पैशाची गोड हवा व्हायला सुरुवात होईल. बाळा, स्वतःवरचा विश्वास हरवू नको. जग तुझ्या विरोधात गेलं तरी काही हरकत नाही, कारण स्वामी तुझ्या पक्षात उभे राहतात. जिथे स्वामींची कृपा असते तिथे कोणीही अडथळा घालू शकत नाही. आज जे काही अडकलं आहे ते सुटणार आहे. आज जे काही थांबलं आहे ते पुन्हा सुरू होणार आहे आणि आज जे काही अशक्य वाटते तेच शक्य होणार आहे. बाळा, पुढच्या काही तासात तुला एक अशी बातमी मिळेल जी ऐकून तुझे डोळे पाणवतील, पण आनंदाने तुझ्या मनातील मोठी इच्छा, मोठे स्वप्न जे तू स्वतःला सांगायला घाबरत होता, आज त्याच्या पूर्तीकडे पाहिलं तरी पहिली पायरी एक ठेवली जाणार आहे. ही योगायोग नाही आहे, ही स्वामींची योजना आहे. आज तू हा संदेश ऐकत आहे, हे काही साधन नाही, ही निवड आहे, स्वामींची निवड. तुझं मन, तुझी इच्छा, तुझी व्यथा सगळं मला ठाऊक आहे. कधी तू एकटाच बसून रडला, कधी कोणाला न सांगता मनावर भार वाहिला, हे सगळं मी पाहिलं आहे. आणि म्हणूनच आज मी तुला सांगतोय, आज पुरे झालं बाळा. आता तुझ्या आयुष्यात उजेड येणार, तुझ्या मुलांच्या आयुष्यात उजेड येणार आहे. तू जिथे हार मानायला जातोय तिथून माझी कृपा सुरू होते. तुझ्या मनावरचा नशीब, तुझे योग, तुझा हक्काचं सुख मी आता तुझ्याकडे परत वळवतोय. जे तू मनापासून तुझ्यापासून दूर गेलं होतं तेच हळूहळू तुझ्या जीवनात परत येईल. तुझ्या हातातलं काम मिळेल, तुझ्या घरात शांतता मिळेल आणि तुझ्या मनाला हवी ते दिलासा देणारी बातमी मिळेल. पैशाची तंगी, घरातील भांडणं, कामाचं दडपण हे सर्व आता मागे राहणार आहे. कारण स्वामींची नजर जिथे पडते तिथे दुःख टिकत राहत नाही. आजपासून तुझ्या घरात एक हलकासा बदल जाणवायला लागेल. हवा शांत होईल, मन हलकं होईल आणि अचानक तुझ्या मार्गावर एक उजळ दरवाजा उघडेल. हा दरवाजा म्हणजे तुझं नवीन भाग्य. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या आशीर्वादाचा दिवस आला आहे. तुझ्या मनातील मोठी इच्छा, जिच्यापासून तू इतके दिवस प्रार्थना केली, ती आता पूर्णत्वाकडे चालली आहे. विश्व तुझ्या बाजूने फिरायला सुरुवात केली आहे. तुझ्या जीवनात जी शांतता, क्रांती सुरू आहे, ती पुढच्या काही दिवसात एवढी मोठी होईल की तुला स्वतःलाच विश्वास बसणार नाही. बाळा, तुझ्या मुलांबद्दलची काळजी मला जाणवते. तू रात्री झोपताना त्यांच्या भविष्याचा विचार करतो. त्यांचं नवीन जीवन सुरक्षित असावं, त्यांना चांगलं यश मिळावं, ते कुठे गेले तरी त्यांच्यावर माझा हात असावा, हीच तुझी रोजची मनापासूनची प्रार्थना असते. आणि स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या मनातील पालकांची ही प्रार्थना मी कधीच रिकामी परत पाठवत नाही. तुझी मुलं कुठेही जातील, नोकरीसाठी, शिक्षणासाठी, व्यवसायासाठी, नवीन शहरात, नवीन लोकांमध्ये किंवा जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात, मी त्यांच्या पाठीशी उभा असेल. मी त्यांचं रक्षण करेन, त्यांच्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांना दूर करेन आणि जे काही काम आहे ती हातात घेईल आणि त्यात त्यांना योग्य यश मिळवून देईल. कारण तुझ्या मनातील प्रार्थना मी ऐकली आहे बाळा. पालकाच्या मनातील आशीर्वाद देवही नकार देत नाही. तू तुझ्या मुलांसाठी जे काही चांगले इच्छिलस ते आता त्यांच्या आयुष्यात एक एक करून उतरणार. अचानक त्यांना चांगले लोक भेटतील, योग्य संधी मिळेल. जिथे जाऊन ते उभे राहतील तिथे त्यांना आधार मिळेल.
स्वामींच्या कृपेने त्यांच्या पावलांना दिशादर्शन मिळेल आणि त्यांच्या आयुष्यातले अंधार हळूहळू मागे पडेल. बाळा, तू जेव्हा मनापासून म्हणतो स्वामी माझ्या मुलांचं यश दे, तेव्हा तुझ्या त्या एका वाक्यात इतकं प्रेमाचं कंपन असतो की स्वामींनाही ते थेट जाणवतं. त्या भावनेतून आज ते तुला सांगतात तुझ्या मुलांचं भविष्य उजळ आहे. बाळा, त्यांना आता जिथे पावलं टाकायची तिथे यश पाहते उभं आहे. तुझ्या घरात आता नवीन उत्साह येईल. तुझ्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास वाढेल. त्यांनी आता आधी अपयश अनुभवलं असेल किंवा चुकीचे निर्णय घेतले असतील तरी स्वामी म्हणतात अपयश म्हणजे शिक्षा नाही, ते फक्त माझ्या मोठ्या यशापूर्वीचं एक पाऊल आहे. स्वामी म्हणतात तुझ्या मुलांना जेही कोणी समजलं आहे तेव्हा ते मी त्यांच्यासाठी मोठं करून दाखवणार आहे. जग कधी कधी एखाद्याचा संघर्ष पाहतं पण त्यांच्या आतल्या शक्तीला ओळखत नाही. पण स्वामींच्या कृपेने आता हाच शक्तीचा ज्वालामुखी तुझ्या मुलांच्या आयुष्यात उफाळून येणार आहे. त्यांना जे काय अवघड वाटत होतं ते उद्या ते सहज होऊ लागेल. बरं, जगात 2 प्रकारची माणसं असतात. एक जी सोपी वाट पाहतात, एक दुसरी जी कठीण मार्गावरून जात असतात पण हार मानत नाही. स्वामी म्हणतात तुझी मुलं या दुसऱ्याच प्रकारचं येतात म्हणून त्यांना मोठं यश ठरलेलं आहे. कठीण मार्ग ज्या व्यक्तीने पार केला त्या व्यक्तीला उंचीचीही तितकीच मोठी मिळते. तू आता पाहशील बाळा, लवकरच तुझ्या मुलांच्या आयुष्यात अशी एक संधी येईल ज्यामुळे त्यांच्या संपूर्ण घराचं चित्र बदलून जाईल. ते कोणत्या तरी व्यक्तीला भेटतील किंवा एखादा फोन येईल किंवा अचानक एखादं काम हातात येईल. पण ही संधी साधी नसेल, ती त्यांच्या नशिबाचा टर्निंग पॉईंट ठरेल. बाळा, आता भीती आणि शंका या दोन्ही गोष्टी मनात खाली खेचतायत आणि आता त्यामुळे स्वामी समर्थांच्या कृपेने तुझ्या मुलांच्या मनातील भीती वेतळत जाईल. त्यांच्या पावलात आत्मविश्वास येईल, त्यांच्या शब्दात ताकद येईल. जिथे ते उभे आहेत तिथे लोक त्यांच्या आदराने पाहतील. आणि यश फक्त कामात नसतं, यश माणसाच्या व्यक्तिमत्वातही असतं आणि हे व्यक्तिमत्व आता अधिक तेजस्वी होणार आहे. आणि बाळा, तू जेव्हा त्यांच्या नावाने स्वामी समर्थ असं म्हटलं तेव्हा ते ऐकून स्वामी थेट त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. त्यांच्या डोक्यावरचे अदृश्य ढाला आता तयार आहे. वाईट नजरेपासून संरक्षण, चुकीच्या लोकांपासून दूर राहणं, पावलांचं योग्य मार्गावर पडणं, हे सगळं आता त्यांच्या जीवनात घडणार आहे. बाळा, तुला वाटायचं की शब्द आहेत पण हे स्वामींचं वचन आहे. आता तुझ्या घरात येणारी बातमी तुझं मन हलकं करेल. तुझ्या मुलांच्या नावावरची भाग्यरेषा उजळत चालली आहे. स्वामी म्हणतात तुझ्या मुलांच्या आयुष्याचा वेग आता बदलणार आहे. आता आजपर्यंत ज्या ठिकाणी ते थांबून चालत होते आजपासून त्यांच्या पावलांना वेग वाढेल. जिथे त्यांना नकार मिळत होता तिथे आता त्यांना संधी मिळेल. जिथे दरवाजे बंद होते तिथे आता स्वतः दरवाजे उघडू लागतील. जी कामं त्यांना कधीच शक्य नाही असं वाटायची तेच आता त्यांच्या हातातून उमरतित्या पार पडतील. बाळा, कधी मुलं स्वतःच मन खचलेली असतात. मी काही करू शकेन का? माझ्या नशिबात आहे का? लोक माझ्याबद्दल काय म्हणतील? असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात फिरत राहतात. पण स्वामी म्हणतात मी त्यांना आतून उभं करेन. त्यांच्या मनातील ही भीती आता नश्य होईल, कारण यश आधी मनात येतं, मन ते वास्तवात उतरवतं. तू बघशील बाळा, लवकरच त्यांच्या डोळ्यात चमक दिसायला लागेल, कामाची ऊर्जा वाढेल, नवीन लोकांशी ओळखी होतील ज्यांना ते कधी भेटले अपेक्षा करत नव्हते. तेच लोक त्यांना मार्ग दाखवायला लागतील. हीच ती केवळ नशिबाची गोष्ट नाही, हीच कृपेची चाल आहे, स्वामींची चाल. बाळा, तुझ्या मुलांनी किती वेळा पडण्याचा अनुभव घेतला, कितीदा त्यांच्या स्वप्नांनी धक्का खाल्ला, पण आज स्वामी म्हणतात पडणं वाईट नाही, वाईट म्हणजे पडल्यानंतर उठणं थांबवणं. आणि तुझी मुलं कधीच थांबली नाहीत. त्यांची हीच चिकाटीत आता त्यांच्या यशाची किल्ली ठरणार आहे. बाळा, स्वामींच्या कृपेने तुझ्या मुलांच्या स्वप्नांमध्ये आता नवीन प्रकाश पडेल आणि या प्रकाशामुळे त्यांना आता कुठे जायचं, काय करायचं, कोणता मार्ग निवडायचा सगळं स्पष्ट दिसू लागेल. वाट चुकण्याचा प्रश्न तर राहणार नाही. त्यांच्या पुढे जी दिशा उघडेल ती थेट त्यांच्या पाठीशी प्रगती यासाठी नेईल. आणि हो बाळा, इतके दिवस तू मनात ते गुपचूप बोलला होता तेव्हा माझ्या मुलांचं भविष्य फक्त उजळ कर, हे शब्द आज स्वामींनी ऐकलेत. आता त्यांच्या भविष्यावरचा अंधार संपला आहे. नवीन सुरुवात, नवीन भाग्य, आता नवीन प्रकाश आजपासून त्यांच्या जीवनात उतरणार आहे. स्वामी म्हणतात एवढं वर्ष तुझ्या मुलाने जे काही सहन केलं, तुझ्या मनाने ते पेललं, त्याचं फळ आता देण्याची वेळ आली. ज्या ठिकाणी त्यांनी पूर्वी अडचणी येत होत्या तिथे आता सहज मार्ग मोकळा होईल. त्यांच्या आयुष्यातले कठीण दिवस हळूहळू सैल सुटणाऱ्या वांधासारखे दूर जातील, कारण स्वामींचा हात त्यांच्या पाठीवर पडला की अडते हा शब्दच आयुष्यात राहत नाही.
बाळा, तू तुझ्या मुलांसाठी कितीदा स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या, त्यांच्या भविष्यासाठी कितीदा रात्री जागून चिंता केली. तुला वाटलं नसेल, पण तुझा हा त्याग, तुझं निरपेक्ष प्रेम हे सगळं स्वामींच्या दृष्टीस पडलंच आहे. आणि म्हणून ते सांगतात, पालकांच्या मनातून निघालेला आशीर्वाद देवही वाकवू शकत नाही बाळा. जे आता तू पूर्ण होणारच आहे. तुझ्या मुलांना आता योग्य वेळी योग्य व्यक्ती भेटणार आहे. ही भेट साधी नसेल, ती त्यांच्या आयुष्याचा संपूर्ण प्रवास बदलून टाकेल. एखादा शब्द, एखादी सल्ला, एखादं नवीन काम किंवा एखादी छोटी संधी यातून मोठं भविष्य आकार घेईल. आणि मग तुला जाणवेल की स्वामींची वेळ कधीच अचूक नसते. स्वामी म्हणतात, बाळा, प्रत्येक घरात एखादा असा क्षण येतो जेव्हा अचानक वातावरण हलकं होतं, घरातील भांडणं थांबतं, मनातील ताण उतरतो आणि आशेचा श्वास घरात फिरू लागतो. ते क्षण आता तुझ्या घराची दार ठोठवत आहे. तुझ्या मुलांच्या आयुष्यातून नकाराचे ढग दूर होत आहे आणि त्यांच्यावर आता भाग्याचे किरण पडू लागले आहे. स्वामी म्हणतात, ज्या दुःखाने तुझ्या मुलांना आजवर मागे धरले, त्यांची पकड आता सैल होत चालली आहे. जी अडचण त्यांच्या पावलात काटा बनवून उभी होती, ती आता स्वतः दूर सरकत आहे. त्या मुलांच्या डोळ्यातील थकवा, मनातील न बोलणारी भीती आणि सतत येणारा निराशेचा भार, हे सगळं स्वामींच्या कृपेने हळूहळू नष्ट होणार आहे. बाळा, कधी कधी मुलं स्वतःचं दुःख पालकांसमोर सांगत नाही. त्यांना वाटतं आई वडिलांना आणखी दुखावं नाही, पण त्यात त्यांचा तो न बोललेला वेदना देखील देवाच्या कानावर पोहोचतो. आणि आज स्वामी म्हणतात, मी त्यांचे न बोललेले शब्दही ऐकले आहे आणि आता त्यांच्या आयुष्यात नव्या ताकदीची ऊर्जा उतरणार आहे. तुझी मुलं जिथे जिथे जातील तिथे त्यांच्यासाठी मार्ग आता तयार होऊ लागलेत. एखादं नवं दार उघडेल, एखादी नवीन ओळख तयार होईल किंवा अचानक एखादा मार्ग सापडेल ज्यामुळे त्यांचं पाऊल एका मोठ्या यशाकडे वळेल. ही वेळ त्यांची आहे, हे भाग्य त्यांच्यासाठी लिहिलं गेलं आहे. बाळा, तू ज्या घरात प्रार्थना केली त्या घरात आशीर्वादाचा वर्षाव आता सुरू झाला आहे. तुझ्या मुलांच्या हातात कामाची चिकाटी मिळाली आहे, त्यांच्या मनाला योग्य दिशा मिळेल आणि त्यांच्या आयुष्यात नवीन सुरुवात मिळेल. स्वामींची कृपा कोणाच्या दारात गेली की तिथून वाईट नशिबाचा प्रत्येक दादा तुटून जातो. बाळा, तुझ्या मुलांनी खूप दिवस संघर्ष केला. किती वेळा त्यांना वाटलं की मी काहीच करू शकत नाही, पण आता स्वामी म्हणतात, जे अशक्य वाटत होतं ते शक्य करून दाखवेन. त्यांच्या हातून होऊन जाणारी चुकीची पाऊलं आता थांबवणारे त्यांना योग्य निर्णय घेण्याची शक्ती मिळेल. बाळा, त्यांच्या कपाळावर सुदैवाची जी रेषा आहे, आता ती शांत पडून होती, ती आता उजळली आहे. नोकरी, व्यवसाय, शिक्षण किंवा जीवनातील कोणते क्षेत्र जिथे त्यांना आता अचानक उंची मिळायला सुरुवात होईल. ज्यांनी आता त्यांना कमी लेखले तेच आता लोक त्यांचा मान करतील. तुझ्या मुलांच्या पाठीवर आता माझा हात आहे, त्यांच्या पावलांना कोणी रोखू शकत नाही. एवढी वर्षे त्यांना जे संघर्ष केले ते आता ज्या ठिकाणी ते पराभूत झाले तिथे आता त्यांना स्वतःवर शंका आली. हे सगळे दिवस आता मागे जात आहेत. आता तू पुढे त्यांच्यासाठी फक्त प्रकाशाचा, प्रगतीचा आणि यशाचा मार्ग उघडा होत आहे. बाळा, जगात एक नियम आहे, जे लोक संकटातून जातात त्यांना मोठ्या उंचीवर नेलं जातं. तुझ्या आता जीवनातही तेच अनुभवलं आहे. आता त्यांच्या मनातली घुसमट, नोकरीतील चिंता, मार्ग सापडत नसल्याची अस्वस्थता, ही प्रत्येक भावना आणा त्यांना आता ताकद बनून परत मिळणार आहे. कारण स्वामींच्या कृपेचं संकट हाच यशाचा पाया बनतो. एक वेळ अशी येते बाळा, जेव्हा अचानक विश्वासाची दिशा एखाद्याच्या बाजूने फिरू लागते. संधी त्या व्यक्तीकडे धावून येतात, लोकांचा दृष्टिकोन बदलतो आणि अडथळे स्वतः हटतात. आज स्वामी सांगत आहेत, ही वेळ तुझ्या मुलांची आहे. त्यांच्या आजूबाजूचा अदृश्य दरवळ आता प्रगतीचा झाला आहे. बाळा, तुझी मुलं जिथे पाऊल टाकतील तिथे सकारात्मक ऊर्जा आधीच पोहोचली असेल. त्यांच्या बोलण्यात प्रभाव येतील, त्यांच्या कामात कुशलता येईल आणि लोकांच्या यांच्यावर स्वतःहून विश्वास वाटायचा लागेल. हा बदल असा असेल की तुला रोज काहीतरी नवीन चांगलंच घडत असल्याचं जाणवेल. किती दिवस तू मनात म्हणत होता, स्वामी माझ्या मुलांचे नशीब उजळावं. ही प्रार्थना रिकामी गेली नाही. बाळा, स्वामी प्रत्येक पालकाच्या मनातील वेदना जाणतो. त्यांनी तुला आज सांगितलं आहे, तुझ्या मुलांसाठी दार हे स्वतः उघडतोय आणि देव जेव्हा दार उघडतो ते बंद करून शकणारा जगात कोणीही नसतं. आता त्यांच्या आयुष्यात आत्मविश्वासाचा एक नवीन उगवता सुरू घेणार आहे.
त्यांचं काम गती पकडेल, त्यांची मेहनत ओळखली जाईल आणि त्यांनी कधी स्वप्नातही न पाहिलेली मोठी प्रगती त्यांना मिळणार आहे. जी संधी ते आज शोधत आहे ती संधी उद्या त्यांच्यासाठी नशिबाचा दरवाजा उघडेल. बाळास्वामी म्हणतात, येणाऱ्या काळात तुझ्या मुलांसाठी सुखाचा असेल. ते आता तिथेच जाणतील जिथे त्यांना मान, ओळख आणि त्यांची योग्य जागा मिळेल. जी दारे त्यांच्यासाठी बंद होती ती आता एकामागोमाग एक उघडू लागतील. त्यांच्या आयुष्यात अचानक वेगळ्या प्रगतीची शांतता आणि समाधान येईल जे त्यांच्या वर्षानुवर्षे पाहिलेच नव्हतं. असा एक क्षण येतो बाळा जेव्हा कार्यरत शक्ती आपल्या बाजूला फिरू लागते. आपण काही न बोलता, काही न मागता देव आपल्यासाठी मार्ग तयार करतो. आज स्वामी सांगत आहेत, मी तुझ्या मुलांसाठी अशी दिशा तयार करत आहे ज्यांना त्यांची किंमत माहीत नव्हती तेच लोक आता त्यांना शोधू लागतील. बा तुझ्या मुलांनी किती वेळा मनातल्या मनात स्वतःलाच विचारलं असेल, मी खरंच काही बनू शकेन का? परंतु आता शंका ही त्यांच्या जीवनातून पूर्णपणे नाहीशा होत आहे. कारण स्वामींची कृपा आता त्याच्या माथ्यावर पडते. त्याला स्वतःवर विश्वास पडण्याची नवी ताकद मिळेल. त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास तुझ्यालाही जाणवायला लागेल. ते बोलतील तेव्हा ते लोक ऐकतील. जे लोक आता काम करतील तेव्हा त्यांना लोक मान्य करतील. ते निर्णय घेतील तेव्हा लोक त्यांना वजन दिसेल. ही ताकद मेहनती नसते, फक्त ही ताकद कृपेची असते बाळा. आणि ती आता तुझ्या मुलांच्या आयुष्यात उतरली आहे. तुझ्या घरात आता समाधानाचा श्वास येणार आहे. ज्या रात्री तू मुलांच्या चिंतेत अश्रू राहिले त्या रात्रीचं ओझं आता हलकं होणार आहे. पालकांचा प्रत्येक अश्रू मी आशीर्वादात बदलतो. तुझे अश्रू ओझं आता यशाच्या सुखात रूपांतरित होणार आहे बाळा. आता त्यांच्या जीवनात अजून एक मोठा बदल घडणार आहे. जे काही आधी जशी तू चूक करायचे ती चूक आता पुन्हा करणार नाही. त्यांना योग्य लोक भेटतील, योग्य मार्ग मिळेल आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळेल. ही कृपा जेव्हा आयुष्यात उतरते तेव्हा मनातील अंधार आपोआप निघून जातो. आज स्वामी समर्थ तुम्हाला एक प्रेमाचा, आशीर्वादाचा आणि खात्रीचा संदेश देत आहे. ते म्हणतात, अगं बाळांनो, जग तुमची मुलं कुठेही गेली, कोणत्याही रस्त्यावर चाललो, अगदी कोणताही मार्ग निवडला, माझा आशीर्वाद असेल ना तर त्या रस्त्यावरून त्यांना एकच यश मिळतं. ही त्या आईवडिलांच्या हृदयात सततची चिंता, भीती, धास्ती असते. माझं लेकरू ठीक आहे का? त्याला यश मिळेल का? त्याच्या आयुष्यात अडचणी येतील का? त्यासाठी एकतर स्वामी समर्थ हा दिव्य संदेश देत आहे. कारण पालकाने जगात दुसरं काही मागितलं नाही. ते फक्त मुलांचं सुख मागतात. त्यांचा मार्ग सुरक्षित असावा, त्यांच्या स्वप्नांवरची धूळ स्वच्छ व्हावी आणि जिथे ते जातील जिथे त्यांना अपयश नव्हे तर अढळ यश मिळावं. हेच तर प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं. तुमचं लेकरू कितीही लहान असो, कितीही मोठं असो, त्यांना आपल्या मार्गावर चालताना भीती नाही, अडथळे नाही, त्रास नाही. कारण स्वामी समर्थ त्यांच्या मागे उभे आहे. जगात कोणतीही शक्ती आहे जी स्वामींच्या आशीर्वादापुढे अडचण निर्माण करू शकेल? आई वडील रात्री झोपले की एकच प्रार्थना करतात, देवा माझ्या मुलांचं भलं. ही प्रार्थना सामान्य शब्द नाही, ही आईच्या हृदयातील कंप आहे, वडिलांच्या जबाबदारीचं वजन आहे आणि प्रत्येक पालकाच्या अंतर्मनातील सर्वात मोठी भीती आहे. पण स्वामी म्हणतात, बाळांनो तुम्ही चिंता करू नका. मुलं तुमची असली तरी त्यांचं रक्षण करायची जबाबदारी माझी आहे. मी त्यांच्या पाठीशी कायम उभा आहे. हा संदेश किती मोठा, किती खोल आणि किती दिलासा देणार आहे, ज्यात प्रत्येक आईला समाधान आणि प्रत्येक वडिलांना बळ मिळतं. असं खूप लोकांच्या आयुष्यात घडलं आहे. स्वामींचं नाव घेऊन घरातून बाहेर पडणाऱ्या मुलांना विलक्षण यश मिळतं. का? कारण आशीर्वादाच्या बरोबर त्यांच्या मनात स्थिरता येईल आणि आत्मविश्वास भरला जातो. एक दिव्य शक्ती त्यांच्या पावलांवर लक्ष ठेवते. ते कुठे वळतात, कुठे जातात आणि काय कार्य निर्माण करतात हे स्वामी समर्थांच्या दृष्टीत असतं. आजच्या मुलांमध्ये सर्वात मोठी अडचण होते ती भीती, अपयशाची भीती, लोक काय म्हणतील याची भीती, पुढचा मार्ग अस्पष्ट असल्याची भीती. स्वामी म्हणतात, मी आहे ना. माझं नाव घेतलं की मनातील काळोख निघून जातो. मुलांच्या मनातले स्थैर्य देण्याची तयारी शक्ती म्हणजे स्वामींची कृपा. एखाद्या स्वामींचा नाव ओठारवं आलं की मनात चैतन्य जागत त्यांच्या आशीर्वादाचं छत्र मुलांना कधी पडू देत नाही. मुलांच्या भविष्याबद्दल चिंता करणं स्वाभाविक आहे, पण स्वामी समर्थ म्हणतात, विश्वास ठेवा, मी तुमच्या घरात आहे. मी तुमच्या मुलांना उचलून धरलं आहे. तुमची प्रार्थना, तुमची श्रद्धा, तुमचा विश्वास हे तुमच्या मुलांच्या जीवनात चमत्कारासारखं काम करतात. फक्त 2 मिनटं स्वामींचं नाव घ्या, त्यांच्या चरणी मन ठेवून म्हणा, स्वामी माझ्या मुलांना तुमचा आश्रय द्या. ते जिथे जातील त्यांना तिथे यश मिळू दे. हे शब्द उच्चारले की आशीर्वाद तत्काळ चालू होतं. तुमची मुलं कोणत्याही क्षेत्रात असतो, शिक्षण, जॉब, व्यवसाय, परदेश, कला, खेळ, स्पर्धा परीक्षा, स्वामींचं नाव घेतलं की त्यांच्या पुढची दारे स्वतः उघडू लागतात. अडचणी जरी येत असल्या तरी त्यातून बाहेर पडण्याचं बळ
बरोबर निर्णय घेण्याची बुद्धी आणि योग्य वेळी मदत करणारे लोक हे स्वामी समर्थ पाठवतात. हे बाळांनो, चिंता करू नका. तुमच्या मुलांच्या पावलांवर माझं लक्ष नसेल. ते कुठेही गेले तरी त्यांचं यश मिळणारच आहे. तुमची प्रार्थना मी ऐकली. तुमच्या मुलांच्या कपाळावर मी स्वतः माझा हात ठेवला आहे. बाळांनो, तुमच्या मुलांच्या जीवनात ज्या क्षणी तुम्ही माझं नाव घेतलं त्या क्षणापासून त्यांचं नशीब बदलायला लागतं. तुम्हाला कळतही नाही आणि त्यांच्या आयुष्याचे रस्ते शुद्ध, प्रकाशमय, सुरक्षित होत जातात. आईवडिलांच्या मनात असलेली प्रत्येक छोटी मोठी चिंता माझ्या चरणाशी घेऊन शांत आहे. आणि आता कारण मी आहे त्यांच्यासाठी. त्यांच्या प्रत्येक श्वासावर माझं लक्ष आहे. त्यांच्या प्रत्येक पावलावर माझा आशीर्वाद आहे. त्यांच्या प्रत्येक स्वप्नावर एक माझं संरक्षण आहे. स्वामी म्हणतात, आईच्या मनातील एक हाक, वडिलांच्या जबाबदारीतला एक उत्साह असा हे माझ्यापर्यंत पोहोचायला वेळ लागत नाही. तुमची प्रार्थना माझ्या हृदयात आधी पोहोचते आणि मग देवाच्या दारी. ज्या क्षणी तुम्ही म्हणता स्वामी माझ्या मुलांचं भलं हो, त्या क्षणी तुमची प्रार्थना आधी स्वीकारली जाते. तुम्ही कल्पना करा, तुमच्या मुला अभ्यासात करत असताना, काम करत असताना, भविष्याचं स्वप्न पाहताना यांच्या मागे स्वामींचं सावलीसारखं संरक्षण असतं उभं. आणि अशी शक्ती कोण अडवणार आहे? आयुष्याच्या वाटेवर मुलं कधीतरी कमजोर पाडतात, कधी हार मानतात, कधी अंतर बघून भीती वाटते. पण स्वामी म्हणतात, ते थकले की मी त्यांच्या खांद्यावर हात ठेवतो. ते घाबरले की मी त्यांच्या कानात सांगतो, बाळा तू चालत राहा, मी तुझ्या सोबत आहे. हा शब्द पुरेसा असतो एखाद्या मुलाला पुन्हा उभा करण्यासाठी. कारण आशीर्वादाचा स्पर्श हा औषध नसतो, ती एक दिव्य शक्ती असते. जगात कोणतेही कोणाला कमी होऊ देऊ शकत नाही. पण स्वामी म्हणतात, हमखास यशाची हमी आहे. ते म्हणतात, माझ्या चरणावर तुमची मुलं सोपवली ना तर त्यांच्या आयुष्यात संकट येतील पण टिकणार नाहीत. ते कायमची संकट, अडचणी येतील पण त्यांना परिणाम होणार नाही. रस्ता कठीण असेल पण त्यांचा मार्ग सापडणार. हेच तर पालकांना हवं असताना. मुलं जशी मोठी होतात तशी त्यांची जबाबदारी, त्यांचे निर्णय, त्यांचे स्वप्न सगळं मोठं असतं आणि पालकांच्या चिंतेत ओझही. पण स्वामीचं एक वचन, त्याचं सर्व चिंता दूर होतात. माझं बाळ, तुमची आता मुलं माझ्या संरक्षणात आहे. तुम्ही आता तिथे हा संदेश ऐकला आहे म्हणून तुझ्या आता घरात एक अदृश्य ऊर्जा, एक शांतता, एक दिव्य उजेड पसरायला आहे. हा उजेड फक्त तुमच्यासाठी नाही, तुमच्या मुलांच्या भविष्याचे रस्ते याच प्रकाशाने चमकणार आहे. आजपासून त्यांच्या पावलांना दिशा भूल नाही, त्यांच्या मनात भीती नाही, त्यांना स्वप्नांना अडथळा नाही. कारण स्वामी समर्थ म्हणत आहे, मी आहे त्यांच्यासोबत. जिथे ते जातील तिथे मी आधीच पोहोचून त्यांसाठी रस्ता तयार करून ठेवेन. जगात काही मुलं चमकतात, काही मुलं हरवतात, काही मुलं उभी राहतात, तर काही मुलं घाबरून थांबतात. पण स्वामींच्या कृपेने वेढलेले मुलं, ते कधी पडलं तरी स्वतः उठतं, ते कधी अडचणी आलं तरी मार्ग सापडतो, ते किती दूर गेलं तरी स्वामींच्या सावलीत राहतं. बाळांनो, तुम्ही ज्या क्षणी तुमच्या मुलांचं नाव प्रेमाने उच्चारता त्या क्षणी माझ्या चरणाशी त्याचं संरक्षण जोडलं जातं. तुम्ही जाणूनही घेत नाही, पण मी मात्र त्यांच्या मागे सावलीसारखा फिरत असतो. त्यांच्या मनात उडणारी एक प्रत्येक भीती मी शांत करतो. त्यांच्या डोळ्यात चमकणाऱ्या प्रत्येक स्वप्नाला मी बळ देतो आणि त्यांच्या भविष्यावर आलेली प्रत्येक छाया मी दूर करतो. पालक म्हणून तुम्हाला कधी कधी वाटत असेल की माझ्या मुलांचं भविष्य काय आहे, तो माझ्या जगात टिकेल का, त्याच्या आयुष्यात चांगलं होईल का? पण मी सांगतो, ही भीती, ही घाबरट, ही हार, ही भार आता तुमच्यावर राहिलेली नाही. ही आता तो माझ्या चरणाशी दिलायत ना, म्हणजे तो आता माझं झालं आहे. स्वामी म्हणतात, तुमची मुलं जिथे चालतात ना त्या रस्त्यावर कुठेही काटे पडले असतात. काही काटे नियमित टाकतात, काही लोकांनी टाकलेले असतात, काही स्वतःच्या भीतीने तयार झाले. पण बाळांनो, मी आहे तुमच्यात. आता त्यांच्या पुढे जेवढं धोकादायक आहे तेवढं मी आधीच काढून टाकतो आणि त्यांच्या पायाखाली वेदना येऊनच देत नाही. तेव्हा म्हणतात, तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुमच्या मुलांच्या आयुष्यात एक क्षणही असं येऊ देणार नाही ज्यात त्यांना वाटेल की ते एकटी आहे. मुलांच्या बाहेरच्या जगात कोण भेटेल, किती संरक्षण, किती संघर्ष येतील, किती वेळा त्यांना अपयश दिसेल याचा विचार तुम्हाला सतावत राहतो. स्वामी म्हणतात, ऊन असेल, छाया मी देईन, वादळ येईल, आडवा मी उभा राहीन, रस्ता कठीण होईल तरी मी त्यांचा हात धरायला मी तिथेच असेन. हा संदेश एखाद्या पालकाला आयुष्यभराची शांती देणार आहे. आता तुमच्या घरात आशीर्वादाचा एक दिव्य प्रवाह सुरू झाला आहे. तुमची मुलं आता ज्या मार्गावर चालतील तो मार्ग सरळ, सुरक्षित आणि सुखदायक ठरणार आहे. त्यांच्या वाटेला येणारे लोकही आता चांगले, सद्भावनेचे आणि मदत करणारे असतील. त्यांना योग्य वेळ, योग्य संधी मिळेल, त्यांचं नशीब उघडेल, त्यांचं मन शांत होईल, त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यांच्या हक्काचे यश त्यांच्या पावलांपर्यंत येईल. बाळांनो, जग तुम्हाला घाबरवत असेल, परिस्थिती तुमची परीक्षा घेत असेल किंवा रस्ता अवघड वाटत असेल, पण लक्षात ठेवा,
तुम्ही माझ्या छायेखाली आहात. तुमच्या मुलांचा प्रत्येक दिवस आता माझ्या कृपेने उजळला आहे. त्यांचं भविष्य सुरक्षित आहे, तेजस्वी आहे आणि यशाने परिपूर्ण आहे. बाळा, तुम्ही इतकी वर्ष तुमच्या मुलांसाठी प्रार्थना केली, त्यांच्यासाठी काळजी घेतली, त्यांच्यासाठी स्वतःचा आनंद बाजूला ठेवला. तुमच्या त्या प्रत्येक त्यागाचं फळ आज त्यांच्या आयुष्यात उजळून दिसणार आहे. ज्या आईवडिलांच्या हृदयात आपलेपणा आहे, प्रेम आहे आणि मुलांसाठी निस्वार्थ भावना आहे, त्यांच्या घरातील लेकरं कधीतरी रिकाम्या हाताने परत जात नाही. माझ्या आशीर्वादाने त्यांना प्रत्येक ठिकाणी यश मिळतं. तुम्ही कदाचित अनेकदा मनात म्हणत असाल, देवा, माझी मुलं सुरक्षित राहावी, त्यांना चांगला सहवास मिळावा, त्यांच्या करिअरमध्ये प्रकाश असावा. आणि स्वामी समर्थ त्या प्रत्येक शब्दाला प्रत्यक्ष उत्तर देतात. ते म्हणतात, अगं माय, तू चिंता सोड, तुझी आता प्रार्थना मी माझ्या चरणाशी ठेवले. मुलं जिथे जातील तिथे मी त्यांच्यासोबत उभा असेन. त्यांना आता चांगली माणसं मिळतील, चांगल्या संधी मिळतील आणि त्यांच्या जीवनात जे काही घडेल ते फक्त त्यांच्या भल्यासाठी असेल. तुमच्या मुलांच्या कपाळावर जे काही लिहिलं आहे ना, ते आता मी उजळून टाकलं आहे. त्यांच्या नशिबाचं प्रत्येक पान माझ्या कृपेने सुवर्ण अक्षराने लिहिलं जाणार आहे. याचा काय अर्थ? तुमच्या आता मुलांच्या यशाला कोणी रोखू शकत नाही. जग कितीही कठीण असो, मार्ग कितीही अवघड असो, परिस्थिती कितीही बदलत असो, त्यांच्यासोबत स्वामी समर्थ आहेत ना, म्हणजे विजय ठरलेलाच आहे. कितीही दूर असो, कितीही मोठं स्वप्न पाहत असो, कितीही अवघड क्षेत्रात काम करत असोत, स्वामींचे छत्र त्यांच्या डोक्यावर कायम राहील. स्वामी समर्थ म्हणतात, जणू स्वामी त्यांच्या पावलांवर एक झळाळा प्रकाश ठेवतात. त्यामुळे आता त्यांना चुकीची रस्ता दिसत नाही. भुलवणारे लोक दूर जातात, ते वाईट विचार दूर पडतात, मनावर शांतता उतरते आणि त्यांच्या आजूबाजूला एक दिव्य ऊर्जा रक्षण करत राहते. आजच्या काळात मुलांच्या मनात भीती, चिंता, तणाव, गोंधळ खूप असतो. कधीकधी त्यांना स्वतःच्या क्षमतेवरही शंका येते. स्वामी म्हणतात, त्यांच्या हृदयात मी सामर्थ्याची ज्योत पेटवली आहे. त्यांच्या मनात आता भीती राहणार नाही, अपयशाची कल्पनाही त्यांना मागे वळवणार नाही. हे शब्द मुलांच्या आयुष्याला नवीन दिशा देतात, कारण त्याच्या मनात स्वामींचा प्रकाश असतो. त्या मुलाच्या पावलावर अंधार कधीच टिकत नाही. बाळांनो, तुमची मुलं माझं रूप आहे. त्यांच्या पाठीशी मी स्वतः उभा आहे. ते जिथे जिथे जातील त्यांना तिथे तिथे यश मिळणार आहे. मी त्यांच्या अंगी धैर्य, बुद्धी, संयम आणि प्रकाश देत आहे. आजपासून त्यांचं जीवन माझ्या आशीर्वादाने फुलत राहील. बाळांनो, तुम्ही मुलांसाठी मनापासून प्रार्थना करतात ना, त्या प्रार्थनेतून निघालेले एक शब्द मी ऐकतो. आईच्या काळजीचं कंपन, वडिलांच्या मनातील निशब्द वेदना, हे सगळं माझ्या चरणी घेऊन आता तुम्ही शांत होता. मुलं आता जेव्हा घराबाहेर पडतात तेव्हा तुम्ही मनात म्हणता, देवा, माझ्या लेकराचं रक्षण कर. अगदी हा क्षण माझ्या दृष्टीने सर्वात पवित्र असतो, कारण त्या क्षणी तुमच्या प्रार्थनेचं कवच त्यांच्या भोवती तयार होतं. तुम्ही चिंता करून बसू नका. मी तुमच्या मुलांच्या प्रत्येक पावलावर उभा आहे. त्यांच्या कुठलेही संकट येण्याआधी मीच त्यांचं वाचवीन त्यांना. हे वचन केवळ शब्द नाही, हे त्यांच्या मुलांच्या भविष्याची हमी आहे. जशी आई आपलं लेकरू हातात घेतात, तसे स्वामी समर्थ तुमच्या मुलांच्या आयुष्याला आपल्या हातात घेतात. तुमच्या मुलांना आतापर्यंत ज्या अडचणी दिसत होत्या, ज्या वाट्या बंद वाटत होत्या, त्या दिशांना अंधार नव्हता, तो अंधार आता हळूहळू दूर होत चालला आहे. कारण जिथे स्वामींचा आशीर्वाद असतो तिथे अडथळे स्वतः हटतात आणि संधी स्वतः चालत येतात. मुलांच्या डोक्यावर जणू एखादी अदृश्य हाताची सावली असते, की त्यांना चुकीच्या मार्गावर जाऊ देत नाही, त्यांच्या मनात वाईट विचार येऊ देत नाही आणि त्यांचं नशीब अचानक उजळून टाकते. या जगात काही मुलं दिशाहीन होतात, कधी मित्रांच्या प्रभावाने, कधी चुकीच्या सवयीने, कधी आयुष्याच्या तणावाने. पण स्वामी समर्थ म्हणतात, तुमच्या घरातील मुलं माझ्या कृपेने हरवणार नाही. यांच्या पावलांना मी स्वतः दिशा देईन. मी त्यांना वाईट मार्गापासून वाचेन आणि योग्य मार्गावर ठाम उभं करेन. स्वामी म्हणतात, ते जे स्वप्न पाहत आहेत त्यांना मी मार्ग देतो. त्यांना घेतलेले प्रत्येक चांगल्या निर्णयात मागे माझा हात असतो. मी त्यांना योग्य लोकांकडे नेतोय, योग्य संधी त्यांच्या वाटेला आणतोय आणि योग्य वेळी त्यांना यश देतोय. ही केवळ कृपा नाही, हे तुमच्या मुलांच्या जीवनातील दिशा बदलणारं क्षण आहे. म्हणून तुमची मुलं जिथे जिथे जातील ना, तिथे तिथे मी आधीच त्यांच्या पावलांसाठी मार्ग स्वच्छ करून ठेवते. यांना कोण भेटणार आहे, कोण मदत करणार आहे, कोण अडवणार आहे, सगळं मी आधीच जाणतो आणि मी त्यांना त्या क्षणी योग्य व्यक्ती, योग्य वेळ, योग्य दिशा स्वतःहून देतो. म्हणून तुम्ही काळजी करू नका. तुमची मुलं वाट चुकणं शक्यच नाही, कारण त्यांच्या डोक्यावर माझा हात आहे. स्वामी म्हणतात, पालकांनी मुलांभोवती प्रेमाची आदर चारणी विणली आणि मी त्याच्या चादरीभोवती संरक्षणाची कवच तयार करतो. म्हणून जेव्हा तुमची मुलं जगात उभी राहतात तेव्हा ती फक्त तुमच्या प्रेमावर नाही तर माझ्या शक्तीवर चालत असतात. जिथे पालकांची शक्ती संपते तिथे माझी शक्ती सुरू होते.
लोक कधी कधी म्हणतात, कालपर्यंत हे मुलं शांत होत, आज एवढं धाडसी कुठून आलं? तेव्हा तुम्ही हसून म्हणतात, हे धाडस आमच्या स्वामीकडून आले. अगं बाई, बघ, हे ते पाऊल टाकतंय ना, मी त्यांच्या पुढील दगड काढून टाकेल. स्वामी म्हणतात, मी त्यांना पडू देत नाही, मी त्यांना दुखवू देणार नाही. तुमची आता मुलं किती वर्ष साथ देऊ शकाल? काही काळ, काही अंतर, पण स्वामी आयुष्यभर सोबत राहतात. तुम्ही आता जिथे पोहोचू शकत नाही तिथे स्वामी पोहोचवत, जिथे तुमची नजर पोहोचत नाही तिथे स्वामींची नजर ठेवतात. स्वामी म्हणतात, तुमची मुलं अपयशाला घाबरणार नाही, कारण त्यांच्यासाठी मी नवीन दारं उघडून ठेवते. जिथे थांबले तिथे उडून पुढे नेतोय, ते पडलं तरी उचलून मी धरणार आहे. जगात अशी कोणती शक्ती नाही जी स्वामींच्या निर्णयाला बदलू शकेल. आणि जिथे तुमच्या मुलांचं नशीब लिहिलं जाते. तुमची मुलं कुठेही असोत, परदेशात असोत, शिक्षणात असोत, कंपनीत असोत, स्पर्धेत असोत, त्यांच्यासाठी आता एक शुभ काळ सुरू झाला. त्यांच्या पाठीमागे अदृश्य हात आहे स्वामी समर्थांचा. तो हात कधी ढकलतो, कधी आधार देतो, कधी पंख देतो, कधी अडचण दूर करतो. त्यांचा चालण्यात अडथळे कमी आणि संधी जास्त. तुमची मुलं जिथे उभी राहतील त्या जमिनीला मी शक्ती देईन. ते जिथे चालतील त्यांना त्या रस्त्यांना मी सुरक्षित करेन. आणि जे जिथे पोहोचतील त्या ठिकाणी मी त्यांच्यासाठी नवीन दरवाजे उघडून ठेवेन. आई बाबांनो, हे माझं किती मोठं वचन आहे. हे त्या परब्रह्माचे शब्द आहेत. त्यांच्या नावाने पर्वत हलतात, अडथळे तुटतात आणि अशक्य शक्य होतं. तुमची मुलं आज कदाचित शांत बसली असतील, कधी गोंधळले असतील, कधी भविष्यातले अंधार बघून घाबरले असतील, पण स्वामींच्या कृपेचा प्रकाश त्यांच्या मनात आता उठायला सुरुवात झाली. हा प्रकाश इतका शांत, इतका निर्भय आहे की जुने भीतीचे ढग वितळतात, आत्मविश्वासाचा दीप उजळतो आणि मनातील ताकद अनेक पटीने वाढते. तुमची मुलं कितीही धाडसी असली, कितीही शिकलेली असली, किती प्रतिभावाने असली, तरी त्यांना एक दिव्य संरक्षणाची गरज असते. ते संरक्षण म्हणजे स्वामींच्या हातात स्पर्श. स्वामींत बाळगणं, तुमच्या मुलांना आता वाट चुकवायची शक्यता नाही. मी त्यांच्यासोबत चालतोय. त्यांच्या लहानशा निर्णयावरही माझं लक्ष आहे. त्यांच्या चुकही त्यांना पुढे शिकवण देऊन त्यांच्या योग्य मार्गावर घेऊन जातील. तुमच्या मनात ज्या क्षणी विश्वास निर्माण झाला आहे, स्वामी समर्थ माझ्या मुलांच्या मागे आहेत, त्या क्षणी तुम्ही एक दिव्य शक्ती तुमच्या घरात आमंत्रित केली. ही श्रद्धा आता तुमच्या मुलांचं बशी नशीब उजळत आहेत आणि ही श्रद्धा त्यांच्या अंगावर कवचासारखी बसली आहे. स्वामी म्हणतात, जिथे श्रद्धा आहे तिथे चमत्कार होणार आहेत. माझ्या बाळांनो, आता तुम्ही निर्धास्त व्हा. तुमच्या मुलांची पुण्य आहे, त्यांच्या प्रयत्नांची आणि त्यांच्या स्वप्नांची जबाबदारी आता माझ्याकडे आहे. ते जे काही करतील त्या प्रत्येक कृतीत मी सहभागी आहे. त्यांच्या आयुष्याचा प्रत्येक दिवस उजळण्यासाठी मी स्वतः प्रकाश बनून उभा आहे. तुमची मुलं आता स्वामींच्या नजरेखाली आहे. आता त्यांना कोणी अडवू शकत नाही. त्यांचं भविष्य तेजस्वी आहे आणि हे वचन स्वामी समर्थांचं आहे. बाळांनो, तुमच्या मुलांच्या पावलांवर आज मी स्वतः माझं संरक्षण ठेवलं आहे. जिथे जिथे जातील तिथे त्यांना दिशेला मी आधीच प्रकाश टाकला आहे. त्यांच्या पुढच्या रस्त्यावर जे दगड होते ते मी स्वतः हलवून टाकले. आजपासून त्यांच्या प्रवासात अंधार नाही, भीती नाही, अडथळे नाही, फक्त आशा, प्रयत्न आणि यश यांचीच फुले आहेत. आईवडिलांनी ज्या प्रेमाने मला हाक मारली त्या हाकेला मी उत्तर देणार, कारण पालकांची प्रार्थना म्हणजे देवाच्या दरबारातील सर्वात पवित्र घंटा असते. जी जशी वाजते तशी त्या तात्काळ मी त्यांच्या घरात येतो. काल त्याने अडचणीत रोखलं असेल, परवा कोणीतरी त्यांना कमी लेखलं असेल आणि आता त्यांना भीती वाटली असेल, पण उद्यापासून त्याच्या आयुष्यात पान बदलणार आहे. ते पान कोणतं असेल? ते पान यशाचं, आत्मविश्वासाचं, स्थैर्याचं आणि उज्ज्वल भविष्याचं असेल. तुमच्या मुलांना आता कोणत्याही स्पर्धेपुढे घाबरायची गरज नाही, कारण स्वामी त्यांच्या हाताशी अदृश्य शक्ती देत आहे. शक्ती त्यांच्या निर्णयात अचूकता येईल, मनात धैर्य येईल आणि आयुष्यात वेगळेपण येईल. पण आज स्वामी म्हणतात, आई, तू त्या तुझ्या लेकराला माझ्यावर सोड. तुझी आता काळजी मी स्वीकारली. आता तुझ्या मनात भीती राहणार नाही. आई वडिलांचं ते म्हणतात, तू किती वर्षे घराचं भार पेलले आहे, आता तुझे ओझे मी हलके करतोय. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. आता तुमच्या मुलांच्या कपाळावरची रेषा बदलते. नशीब पालटण्याची कधी कधी आयुष्यभराची मेहनत लागते, पण स्वामींच्या आशीर्वादाला काही क्षण पुरतात. त्यांनी ज्या क्षणी तुमच्या घरात पाऊल ठेवले त्या क्षणी तुमच्या मुलांच्या भविष्यावर लखलखता उजेड पसरला. आजपर्यंत बंद असलेले दार उघडतील, तुटलेला आत्मविश्वास परत जुळेल, हरवलेली प्रेरणा पुन्हा जागवेल आणि निसटलेली संधी आता हातात येईल. कोणचंही मत, कोणतीही टीका, कोणाचं वाईट बोलणं याचा परिणाम आता तुमच्या मुलांवर होणार नाही. मी त्यांना मानसिक बळ दिले, आत्मविश्वास दिला आणि धैर्य दिले. आयुष्यात मोठं व्हायला असेल तर मन मोठं असावं लागतं. आणि स्वामी समर्थ मुलांच्या मनात ते मोठेपणा भरत जातं.
मुलं आजपासून घेतले प्रत्येक निर्णय योग्य ठरेल. त्यांच्या प्रत्येक पावलाला नवी दिशा मिळेल आणि त्यांनी जे काही साध्य करायचं आहे ते आता स्वामींच्या कृपेने पूर्णत्वाला जाईल. तुम्ही स्वतः ते जाणवत असाल, आज काही वेगळं आहे, काहीतरी शांत, काहीतरी दिव्य. हे असं का? कारण स्वामींचा आशीर्वाद तुमच्या घरात शिरला आहे. आशीर्वाद आल्यावर घरातील हवेचा सुगंध बदलतो, वातावरण बदलतं आणि मनात एक वळता जीवनात घडणाऱ्या घटना बदलू लागतं. हीच प्रारंभाची चाहूल आहे. खरा चमत्कार आता सुरू होणार आहे. बाळांनो, तुमची मुलं माझ्या हातात आहे. त्यांच्या पाऊलांना स्थैर्य, त्यांच्या स्वप्नांना दिशा आणि त्यांच्या आयुष्याला यश देणं हा माझा वचन आहे. जो आशीर्वाद आज दिला आहे तो आयुष्यभर टिकणार आहे. तुमच्या मुलांच्या आयुष्यात आता तेच आहे, आत्मविश्वास आहे आणि आशीर्वाद आहे, शक्ती आहे. बाळांनो, तुमची मुलं कितीही दूर गेली, कुठल्याही मार्गावर पाऊल टाकलं, त्यांच्या मागे माझा हात कायम असेल. तुम्ही ज्या प्रेमाने, ज्या चिंता मनात ठेवून स्वामी माझ्या मुलांचं रक्षण करा असं म्हणता, त्या प्रत्येक शब्दाचं वजन माझ्या हृदयात ठेवलं तर मूर्त. एक आईच्या डोळ्यात उमटलेला अश्रू, एक वडिलांच्या मनात दडलेली असहाय्य भीती, हे सर्व मला आधी कळतंय. तुम्ही जाण्याआधी, सांगण्याआधी तुमच्या आयुष्यातील आजूबाजूला मी माझं कवच घालतो. तुम्ही आता माझ्या चरणी मुलांचं भविष्य सोपवलं ना, तर त्यांच्या जीवनातील एकही प्रयत्न वाया जाणार नाही. असं म्हणताना स्वामी आवाजात किती माया आहे, किती प्रेम आहे, किती निश्चय आहे. तुमच्या मुलांनी जे काही स्वप्न मनात धरलं आहे ते आता मोठं वा छोटं, कठीण असो वा अशक्य वाटणारं, त्यांच्या त्या स्वप्नाला आता माझा आशीर्वादाचं पाण्यात सिंचन मिळणार आहे. ते मोठं होणार आहे. जसं पावसाच्या थेंबाने कोरड्या मातीचा जीवन मिळतं, तसंच स्वामींच्या कृपेचा स्पर्शाने तुमच्या मुलाच्या भविष्याचे नवीन उजेड मिळतोय. तुमच्या मुलांच्या मनात कधी कधी असा क्षण येतो जेव्हा त्यांना वाटतं मी एकटाच आहे, आता पुढे कसं जाऊ शकतं. पण स्वामी समर्थ साक्षात त्या क्षणी सांगतात, अरे बाळा, तू आता कधीच एकटा नाहीस. तुझ्या आता प्रत्येक पावलं माझं रक्षण आहे. तुझ्या प्रत्येक अडचणीत माझं सामर्थ्य आहे. त्या क्षणी मुले शब्द मनात ऐकतात, त्या क्षणी त्यांची भीती ओसरते, त्यांचा आत्मविश्वास जागतो आणि त्यांच्या चालण्यात दिव्य धैर्य उभतं. अंतर किती दाट असो, जागतिक परीक्षा किती कठीण असो, मार्ग कितीही गुंतागुंत असो, पण ज्या मुलांवर स्वामींचा हात असतो त्यांचं भविष्य कोसळत नाही, ते उंचावतं, फुलतं आणि चमकतं. तुम्ही बघाल, काळाच्या ओघात तुमच्या मुलांच्या आयुष्यात घडणाऱ्या सुंदर बदलामागे फक्त एकच शक्ती काम करत असते, स्वामी समर्थांची अदृश्य कृपा. पालकांनो, तुमचं प्रेम मी जाणतो, तुमची प्रार्थना मी ऐकतो, तुमची चिंता मी जाणतो, समजतो. म्हणून तुमच्या मुलांच्या वाटांवर मी आता स्वतः प्रकाश टाकत आहे. ते जिथे जातील तिथे त्यांना यश मिळवून देणारी अदृश्य शक्ती माझीच आहे. तुमची निर्धारित राहा. तुमचे मुलं सुरक्षित आहे, कृपामय आहे आणि त्यांच्या पावलावर माझं संरक्षणाचा अखंड आहे. पण तुम्ही आता मनात साठवून ठेवली ती काळजी मला दिसेल. तुम्ही हसता, बोलता, काम करता, पण तुमच्या हृदयात एक वेदना कायम असते. माझ्या मुलांचं काय होईल ही वेदना मी ओळखतो. आईच्या मनातील ही धडपड माझ्यापर्यंत सर्वात आधी पोहोचते. वडिलांच्या हृदयातील ही चिंता माझ्या चरणाशी थेट येऊन बसते. स्वामंतात तुमचं लेकरू चालते. त्याच्या काळ आता नाही, पण त्याच्या पावलांच्या मागे माझे पाऊल आहे. तो पडू नये, तो थांबू नये, तो हरवू नये, यासाठी मी स्वतः चालतो त्याच्या मागे. कल्पना करा, तुमच्या मुलाच्या मागे स्वामी समर्थ स्वतः चालत आहे. त्याच्या प्रत्येक पावलाला संरक्षण देत आहे, त्याच्या जीवनातील व्यापून टाकत आहे. अशी खात्री असल्यावर अपयशाचे ढग कितीही दाटले तरी ते तुमच्या मुलांपर्यंत पोहोचू शकत नाही. जेव्हा तुमचं मूल स्वामींचा मंत्र ऐकून घरातून बाहेर पडतं तेव्हा यश पळत पळत त्याच्याकडे येतं. कारण स्वामी म्हणतात, चांगला हेतू, स्वच्छ मन आणि माझं नाव या तिन्ही संगतीत असे मुलं जगात कधीच हरत नाही. खूप मुलं हुशार असतात पण आत्मविश्वास नसतो. काही मुलं प्रयत्न करतात पण योग्य मार्ग मिळत नाही. काही मुलं मेहनत करतात पण त्यांना संधी मिळत नाही. स्वामींच्या कृपेने समजलेले मूल जे जिथे जातं तिथे त्यांचा मार्गही मिळतो, आत्मविश्वासही मिळतो आणि संधीही मिळते. आजचा संधी ऐकणाऱ्या प्रत्येक पालकाची चिंता आज इथे संपत आहे. स्वामींचे शब्द आधी कधी खोटं ठरत नाही. ते सांगत आहे, आजपासून तुमच्या मुलांचे जीवनातले अडथळे कमी होतील आणि संधी वाढतील. मी त्यांच्या भाग्य उजळत आहे. तुमच्या घरात आता शांतता पसरत आहे. तुमच्या मुलांच्या कपाळावर आता तेच पसरत आहे आणि त्यांच्या आयुष्यात नवीन दरवाजे उघडत आहे. आजपासून तुमच्या मुलांच्या जीवनाभोवती एक अदृश्य वलय तयार झाले. हे वलय म्हणजे माझं संरक्षण आहे, माझी कृपा आहे, माझी ऊर्जा आहे, माझा आशीर्वाद आहे. तुमची लेकरं कधीही डगमगली, कधीही कमजोर पडली, कधीही निर्णय घेता आला नाही, कधी मनात उमेद संपली, तर त्यांच्या हृदयात एक अगदी हलकीशी दिव्य जाणीव होईल. मी एकटा नाही, स्वामी समर्थ माझ्यासोबत आहे. हीच जाणीव त्यांना पुन्हा उभं करेल. हीच जाणीव त्यांच्या पर्णांना परत पंख देईल आणि हीच जाणीव त्यांच्या जीवनात चमत्कार घडवायला सुरुवात करेल.
तुमची मुलं आता एखाद्या नव्या वाटेवर पाऊल टाकतात, एखाद्या नवीन ठिकाणी जातात, अपरिचित लोकांना पडतात किंवा मोठ्या निर्णयाच्या उंबरठ्यावर उभे राहतात. तेव्हा स्वामी समर्थ आधीच त्या रस्त्यावर उतरतात. ते त्या मार्गातील काटे दूर करतात, वाईट नजरापासून मुलांना वाचवतात आणि वाईट संगतीपासून त्यांना दूर ठेवतात आणि चांगल्या संधीचं दार त्यांच्या दिशेने उघडतात. जीवनात कधी कधी अशी वेळ येते की मुलांच्या डोळ्यात प्रश्न असतात, मनात गोंधळ असतो, आयुष्याचे रस्ते धुसरे दिसतात. पण आजपासून त्यांचे अंधार सुरू लागले आहेत. जसा पहाटेच्या आधी आकाशात हलका प्रकाश पसरतो, तसं स्वामींची कृपा त्यांच्या मनात हलक्या सुरुवातीने उतरू लागतील. हा प्रकाश वाढत जाईल आणि वाढत वाढत त्यांच्या आयुष्याने सर्व रस्ते उजळून टाकतील. मुलं, आता तुम्हाला कधी कधी वाटतं, माझा मुलगा योग्य करेल का, माझी मुलगी योग्य निर्णय घेईल का, त्यांच्या जीवनात सुख आलं का? पण स्वामींचं उत्तम कायमच एकच असतं की आता तुम्ही चिंता करू नका. तुमच्या प्रेमाला माझा आशीर्वाद जोडलेला की तुमच्या मुलांचं भविष्य अढळ आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्या मुलांच्या पायात आता धैर्य येईल, माझ्या मनात आता सामर्थ्य येते आणि विचारांमध्ये प्रगल्भ येते, असं मूल म्हणत आहे. त्यांच्या मनात नवी उमेद जागली आहे. त्यांच्या स्वप्नांना आता नवीन पंख मिळालेले आणि त्यांच्या प्रयत्नांना आता दिव्य बळ मिळालं आहे. ज्या ठिकाणी आधी दरवाजे बंद होते ते आता एक एक दरवाजा उघडू लागेल. ज्या लोकांनी त्यांना ओळखलं नव्हतं तेच आता त्यांना गुणाचं कौतुक करतील. ज्या संधी आतापर्यंत दूर होत्या त्या आता त्यांच्या पावलांपर्यंत येतील. त्यांच्या कपाळावर मी तेज ठेवले. त्या तेजाचं काम आता अंधारात हटवणं आहे, अडथळे दूर करणे आणि यशाकडे नेणे. म्हणून आता तुम्ही कोणत्याही भीतीत राहायचं नाही. तुमची मुलं कोणत्या मार्गाने जात आहे हे पाहण्यापेक्षा त्यांच्या मार्गावर माझा आशीर्वाद आहे का हे बघा आणि आज तो तुम्ही मिळवून घेतला आहे. आजपर्यंत जे तेव्हा तुम्ही प्रयत्न करत होते तेव्हा त्यांना अगदी छोटीशी अडवत होते. कधी नशीब, कधी परिस्थिती, कधी स्वतःची भीती, कधी एखाद्याची छोटीशी चूक. पण आजपासून त्यांच्या प्रयत्नांना माझं बळ मिळणार आहे, त्यांच्या घामाला यशाची सुगंध मिळणार आहे आणि त्यांच्या स्वप्नांना वास्तवाची पावलं मिळणार आहे. कारण आशीर्वादाशिवाय यश मिळत नाही आणि आज मी त्यांना तो आशीर्वाद देतोय. स्वामींचं जग मोठं आहे, रस्ते हजार आहे. कधी कधी मुलं रस्ता चुकतात, कधी त्यांच्या मनात अंधार भरतो. पण काळजी करू नका, त्यांसाठी मी दिग्दर्शक दीप बनतोय. रस्ता चुकला तरी ते हरवणार नाही. जिथे ते थांबतात तिथे मग त्यांना मार्ग मिळेल. त्यांना जिथे अडथळा येईल तिथे त्यांना हात मिळेल आणि त्यांना जिथे निराशा वाटेल तिथे त्यांना उचलायला येईन. आणि आज तो हा संदेश ऐकला, ह्यावेळी तुमच्या मनात उतरली श्रद्धा तुमच्या हृदयात जागी झाली, तेव्हा एकच परिवर्तन सुरू झालं आहे. कधी कधी घरातील ऊर्जा बदलण्यासाठी एक शब्द पुरेसा असतो आणि पिढ्याचं नशीब बदलण्यासाठी एक प्रार्थना. आजची ती प्रार्थना तुमच्या घरातून स्वामींपर्यंत पोहोचली आहे आणि म्हणून तुमच्या मुलांच्या जीवनात नवीन पहाट उगवते. चिंता सोड, तुझ्या मुलांच्या पावलांवर मी उभा आहे. ज्यांचं स्वप्न किती मोठं असो मी त्यांना कमी पडू देणार नाही. ते पडले तरी मी त्यांना उचलून धरेन, ते घाबरले तरी त्यांच्या कामात त्यांना सांगेन मी आहे, चालत राहा. आणि ते पाऊल पुढे टाकतील, मग यश त्यांच्याकडे धावून येईल. तुमची मुलं माझं रूप आहे, तुमची प्रार्थना माझं कर्तव्य आणि त्यांचं यश माझी जबाबदारी. ते जिथे जातील तिथे त्यांना विजयच मिळेल. तुमच्या घरातला दरवाजा आता यशाच्या पावलाने भरून जाणार आहे. हे माझं वचन आहे, माझा आशीर्वाद आहे आणि तुमच्या मुलांचं उद्याचं भविष्य. स्वामी म्हणतात, तुमची मुलं किती दूर गेले, ते मोठ्या वाटेवर उभे राहिले तरी त्यांच्या पाठीशी तुमच्या आशीर्वादासोबत माझाही हात असेल. जग कितीही बदललं, परिस्थिती कितीही कठीण झाली तरी तुमच्या मुलांच्या पायावरचा यशाचा पुरा आता मी स्वतः पुसून ठेवेल. कारण पालकांचं नशीब म्हणजे त्यांचं मुलं आणि मुलांचं सामर्थ्य म्हणजे त्यांच्या पालकांची प्रार्थना. जेव्हा आईबाबांचं मन शांत असतं, विश्वासाने भरलेलं असतं, तेव्हा घरातलं वातावरण बदलून जातं आणि हेच वातावरण मुलांच्या आयुष्याला उंच नेणारं असतं. म्हणून स्वामी म्हणते, मनातील भीती काढून टाका, तुमच्या मुलांचं नशीब मी उजळून टाकणार आहे. स्वामी म्हणते, तुमची मुलं कधी हरत नाही, ते फक्त थोडे थांबतात, पण त्या थांबण्यातही माझी योजना असते. कधी कधी मुलं अपयशातून जातात, पडतात, खचतात, पण तो त्यांचा शेवट नसतो, तो त्यांचा नवा आरंभ असतो आणि तो आरंभ माझ्या कृपेने समर्थ होईल, असं स्वामींचं वचन आहे. आजचा दिवस हे 2 मिनिटं ऐकणं कदाचित तुमच्या मुलांच्या आयुष्यात नवीन दार उघडेल. खूप काळ अडकलेली कामं सुटतील, धावपळ असूनही यश दूर जात होतं, ते यश आता जवळ येईल. कारण स्वामींचं एकच वाक्य पुरेसं, मी आहे ना, पण भिवू नकोस. तुमची मुलं नोकरी करत असतील, शिक्षण घेत असतील, व्यवसाय सुरू करत असतील, परदेशात असतील किंवा एखाद्या अडचणीत बाहेर पडण्याला प्रयत्न करत असतील, स्वामींचा आशीर्वाद त्यांच्या सोबत असेल. ते एकटे नाहीत, तुम्ही एकटे नाहीत. तुमच्या घराचं एक तुमच्या मनाचा आधार आता स्वामी समर्थ तुमच्या बाजूला ते उभे करत आहे. स्वामी म्हणतात, काळजी करू नका, तुमची मुलं त्यांच्या योग्य वेळेचे चमत्कार करत आहे. ते आता त्यांना दिसत नसलेला मार्ग उद्या त्यांच्या समोर स्वतः येऊन उभा राहील. कारण माझ्या कृपेने जे घडतं ते योग्य वेळेतच घडतं.
कधी कधी तुम्हाला वाटतं की मुलं कितीही मेहनत करत आहेत पण तरी त्यांना यश का मिळत नाही. तर कधी कधी तुम्हाला त्यांच्यात चिंता लागू राहते, कसं होईल याचं, कुठे पोहोचतील, योग्य लोक भेटतील का, त्यांना योग्य संधी मिळेल का. पण लक्षात ठेवा, ही चिंता तुमच्या मनात असली तरी स्वामींच्या दृष्टीतून काही सुटत नाही. ते प्रत्येक मुलावर प्रेम लक्षात ठेवून असतात. आज त्यांना जे काही थोडं कमी दिसतंय उद्या ते मोठं होऊन परत येईल, कारण त्यांच्या आता आयुष्यात स्वामींचा हात असतो. त्यांच्या मार्गावर अडथळे असले तरी शेवट नक्कीच उज्ज्वल होतं. आजपर्यंत ज्या ठिकाणी त्यांना संधी नाकारली गेली तेच ठिकाण आता त्यांना होता बोलवतील. आज ते जिथे त्यांना अपयश दिसलं होतं त्याच ठिकाणी त्यांना यशाचं फळ मिळेल. स्वामी म्हणतात, तुमच्या मुलांनी ज्या स्वप्नांसाठी रात्री झोप मोडली होती, ज्या स्वप्नांसाठी दिवस रात्र धावपळ केली, ती स्वप्न आता फळाला येणार आहे. मी त्यांच्या प्रयत्नांना व्यर्थ जाऊ देणार नाही. स्वामी म्हणतात, आज त्यांना जिथे अपयश मिळालं तिथूनच त्यांची खरी ताकद सुरू होणार आहे. कधी कधी अडचण ही शिक्षा नसते, ती दीक्षा असते. ती मुलांना खंबीर बनवते आणि त्यांना स्वतःची ओळख दाखवते. जगात यश मिळण्यासाठी फक्त बुद्धी नाही तर धैर्य लागते आणि स्वामींचा आशीर्वाद हेच धैर्य मुलांच्या मनात निर्माण करतो आहे. कारण स्वामी म्हणतात, बाळांनो, तुमच्या मुलांच्या आयुष्यातला एकही क्षण मी वाया जाऊ देणार नाही आहे. जेव्हा ते एखाद्या स्वप्नाची कल्पना करतात त्या स्वप्नाच्या पाठीमागे काम करणारी अदृश्य शक्ती मीच असतो. ते जेव्हा एखाद्या मार्गावर चालतात त्यांच्या पावलाखाली काटे मीच दूर करतो. ते जेव्हा पडलं असतं तेव्हा मला पुन्हा उभं करण्याची हात पुढे करत तो मीच असतो. हीच ती ज्योत आहे, एकदा पेटली की मुलं भटकत नाही. त्या आता कायम स्वामी म्हणतात, कुठेही जायचं असेल, आयुष्यात कोणत्याही गोष्टी महत्त्व आहेत हे त्यांना आपोआप कळू लागतं. बाळांनो, आजपासून तुमची मुलं माझ्या सावलीत चालणार आहे. त्यांचं ध्येय माझं ध्येय आहे आणि त्यांचं मार्गाचं संरक्षण आहे. तुम्ही मनापासून चिंता काढून टाका, कारण त्यांचं भविष्य प्रकाशाने भरलं आहे. ते जिथे जातील तिथे त्यांना यश नक्की मिळेल, हे मी स्वतः सांगतोय. फक्त तुम्ही एवढं करा, विश्वास ठेवा, कारण जिथे विश्वास असतो तिथे स्वामींचं कृपा असते आणि जिथे कृपा असते ते यश कधीही थांबवत नाही. आज ही काही छानाची प्रार्थना आहे, ही 2 मिनिटाची श्रद्धा, ही स्वामींच्या चरणी ठेवली काळजी, हे सगळं तुमच्या मुलांच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणणार आहे. त्यांच्यासाठी तुम्ही वर्षानुवर्षे मनात चिंता ठेवली, तो दिवस आता मागे पडला. आता पुढे फक्त उजेड आहे, प्रगती आहे, फक्त यश आहे आणि स्वामींची साथ आहे. तुमच्या मुलांचं भविष्य आता उज्ज्वल आहे, कारण त्यांच्या मागे तुम्ही आहात आणि तुमच्या मागे स्वामी समर्थ आहे. तर आजचा स्वामींचा संदेश आपण इथे समाप्त करत आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग उद्याच्या नव्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.